नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक विशिष्ट वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने वनस्पतीचा वापर कसा करायचा आणि आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल माहिती तुम्हाला मिळत असते. त्याच अनुषंगाने आज आपण मधुमेहासाठी एका विशिष्ट वनस्पतीचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेणार आहोत. आणि ही वनस्पती म्हणजे गुळवेल. मित्रांनो, गुळवेलचे भरपूर फायदे असतात आणि हे आपण जाणतो देखील. परंतु याचा उपयोग कोणी करत नाही, वापर कोणी करत नाही. मधुमेह जर तुम्हाला असेल, मधुमेह हा असा आजार आहे जो आपल्यासोबत आयुष्यभर असतो. मित्रांनो, मधुमेह हा एक असा जुनाट चयापचयी संबंधीचा आजार आहे. भारतातील अनेक जण मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. परंतु आयुर्वेदिक पद्धतीने जर आपण मधुमेहाचा इलाज केला तर याच्यावरती आपण चांगला उपचार करू शकतो आणि मधुमेह हा आजार पूर्णपणे नाहीसा करू शकतो. मित्रांनो, तर चला जाणून घेऊया मधुमेहाच्या आजारासाठी आपण गुळवेल या वनस्पतीचा वापर कशा प्रकारे करू शकतो. मित्रांनो, गुळवेल ह्या वनस्पतीची ओळख करणं अतिशय सोपं आहे. गुळवेल ही वनस्पती वेलीसारखी वाढते आणि हृदयाच्या आकाराची याची पाने असतात आणि ही वनस्पती झाडावर देखील झाडालगत वाढत असते. आणि ह्या वनस्पतीची जी वेल आहे ती अग्रभागी हिरवी असते आणि मागच्या भागी अशी जुनाट तपकिरी काळपट रंगाची असते. मित्रांनो, गुळवेल या वनस्पतीला हिंदीमध्ये गिलोय असं म्हणतात. मित्रांनो, गुळवेल ही वनस्पती पचनावर काम करून आपले चयापचय सुधारते. म्हणूनच आयुर्वेदात या वनस्पतीला पाचन गुणधर्म म्हणून देखील ओळखले जाते. इतकेच काय, ते शोषण आयुर्वेदात डिपिन प्रॉपर्टी म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, या वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत. याचा अर्थ असा आहे की ती वनस्पती आपल्या रक्तातील साखरेचं संतुलन ठेवते आणि मधुमेह ज्या व्यक्तींना झाला आहे अशा व्यक्तींचं जे चयापचयाची क्रिया आहे किंवा त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण आहे ते ही वनस्पती कमी जास्त होऊ देत नाही. तुम्हाला माहितीच असेल, ज्या लोकांना मधुमेह असेल त्यांच्या रक्तातील साखर अचानक कमी होते, तर कधीकधी रक्तातील साखर अचानक वाढते. यामुळे त्यांच्या डोळ्यांना अंधारा येतात, त्यांना गरगरल्यासारखं वाटतं किंवा खूप अशक्तपणा झाल्यासारखं वाटतं. तर ही वनस्पती आपल्या रक्ताचं साखरेचं प्रमाण व्यवस्थित ठेवते आणि आपल्याला बऱ्याच गंभीर आजारापासून देखील रोखते. मित्रांनो, जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पेज असाल तर आमच्या पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा. मित्रांनो, गुळवेल या वनस्पतीचं सेवन आपण दोन प्रकारे करू शकतो. एक म्हणजे गुळवेल या वनस्पतीचा काढा बनवून आपण घेऊ शकतो किंवा या वनस्पतींचा पानांचा रस बनवून त्याच्या रसाचं सेवन आपण करू शकतो. दोघी पद्धती खूप प्रभावशाली आहेत. पान कायम उपलब्ध राहत नाहीत, त्यामुळे आपण गुळवेल या वनस्पतीचं जे मूळ आहे त्याचा काढा करतो आणि काढा स्टोअर करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवणं किंवा थंड जागेत ठेवून आपण जास्त वेळ त्याला ठेवू शकतो आणि रोज त्याचं सेवन करू शकतो. म्हणून जर तुम्हाला काढा बनवणं सोपं वाटत असेल तर काढा बनवा आणि रस बनवणं सोपं वाटत असेल तर रस बनवा. रस बनवून आपण तो जास्तीत जास्त 2 दिवस ठेवू शकतो. त्याच्या पलीकडे रसाचं सेवन जास्त दिवस करू नका. आणि जर तुमच्या घरात किंवा शेतात वनस्पती उपलब्ध असेल तर तुम्ही रोजच्या रोज याचा रसाचं सेवन करू शकता. तर सेवन कशा पद्धतीनं करायचं आहे, तर ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे त्या व्यक्तींना रोज सकाळी ब्रश केल्यानंतर 80 पोटे म्हणजे पोटात कोणतंही अन्न नसल्यावेळी त्याचा 1 कप रस द्या किंवा 1 कप काढा द्या. असं याचं रोज तुम्हाला सेवन करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या रक्तातील साखरेचं बिलकुल माती होईल. तुमची शुगर 380 असो किंवा 480 असो, कितीही शुगर असो, तुमची शुगर ही लेव्हलला येईल
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळवेल तुम्ही 1 दिवस घेता, 2 दिवस घेता आणि म्हणता की आमची शुगर लेव्हलला येत नाही आहे. तर असं शक्य नाही. तुम्हाला कमीत कमी 4 महिने गुळवेलचं सेवन करायचं आहे. हप्त्यातून 3दा घ्या आणि जर मळमळ होत असेल तर गुळवेल घेणं थांबवा आणि तुमची मळमळ कमी झाली की परत सुरू करा. मित्रांनो, एकदा वापर करून बघा आणि मग त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. माहिती आवडल्यास हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील गुळवेलची माहिती मिळेल आणि ते लोक देखील मधुमेहासारख्या एक खूप वाईट आजारातून बाहेर निघतील. धन्यवाद.